नमस्कार मित्रांनो. साखर उद्योगासमोर विविध समस्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी शासनाकडून काल एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. यासाठी राज्याच्या मंत्रिमंडळाने समिती स्थापन करण्यासाठी मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सहकार पणन विभागाने जारी केलेला आहे. साखरेचा किमान MSP म्हणजे किमान विक्री दर हा न वाढल्यामुळे साखर कारखानदारी अडचणीत आले आहे आणि साखर कारखानदारी अडचणीत आल्यामुळे शेतकरी सुद्धा अडचणीत आहे. कारण शेतकऱ्यांना महागाईच्या मानाने त्यांच्या ऊसाला हा भाव मिळत नाही. साखरेची MSP जर वाढली तर शेतकऱ्याला अधिकचा भाव हा मिळू शकतो किंवा त्यांच्या ऊसाला अधिकचा भाव हा कारखान्यामार्फत दिला जाऊ शकतो. या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी आता ही समिती अभ्यास करून शासनाला त्यावर काय उपाययोजना करायच्या याबाबतची माहिती किंवा याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 24 एप्रिल रोजी ही बैठक संपन्न झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार साखर उद्योगाच्या बाबतीत ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सर्व अडीअडचणीवर मात कशी करता येईल यासाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी ही समिती काम करणार आहे. ही समिती साखर उद्योगामधील ज्या काही अडीअडचणी आहेत यावर प्रकाशझोत टाकून 2026-27 या गळीत हंगामामध्ये साखर कारखानदारी व्यवस्थित चालावी आणि शेतकऱ्यांना त्यांचा ऊस हा साखर कारखान्याला द्यायला कुठलीही अडचण येऊ नये आणि जास्तीत जास्त साखर कारखाने चालू व्हावेत यासाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी ही समिती काम करणार असून ज्या काही अडीअडचणी आहेत त्याचा अहवाल राज्य शासनाकडे देऊन त्यावर पुन्हा राज्य शासन निर्णय घेणार आहे. राज्य शासनाकडून साखर उद्योगासाठी काय मदत केली जाऊ शकते अथवा जर केंद्राची मदत जर लागली तर केंद्र शासनाकडे जाऊन सुद्धा राज्य शासन या उद्योगासाठी काही मदत घेणार आहे आणि राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. 2025च्या पावसाळ्यामध्ये राज्यभरात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे ऊसाचे क्षेत्र हे वाढणार आहे. म्हणजेच ऊसाची लागवड ही खूप मोठ्या प्रमाणात होणार असल्याने 2026-27 हंगामात राज्यातील कारखान्याची संख्या ही चालू राहण्यासाठी संख्या ही वाढवणे गरजेचे आहे. म्हणजे शेतकऱ्यांना त्यांचा ऊस हा घालवण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही. या वर्षी 214 साखर कारखाने चालू होते, पण पुढच्या वर्षी 250 साखर कारखाने हे चालू करण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाकडून ठेवल्यामुळे शेतकऱ्यांना कुठलीही त्यांचा ऊस घालवण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही याबाबतची दक्षता राज्य शासनाकडून घेण्याचा प्रयत्न आतापासूनच चालू झाल्यामुळे शेतकऱ्यांना 2026-27 या गळीत हंगामात ऊस कारखान्याला घालवण्यासाठी कुठलीही अडचण येऊ नये यासाठी ही समिती काम करणार असून राज्यातील एकही ऊसाचे टिपरू हे शेतकऱ्याच्या ऊसात राहू नये यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. हा निर्णय तसे पाहिले तर शेतकऱ्यासाठी दिलासादायकच आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण ऊसाचे क्षेत्र वाढल्यामुळे गाळप हंगाम हा जास्त दिवस चालू शकतो अथवा ऊस घालवताना बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी येऊ शकतात. या अडचणी येऊ नयेत म्हणून राज्य शासनाकडून ही आतापासूनच तयारी चालू झाली आहे. हा निर्णय राज्य शासनाचा चांगलाच आहे असे म्हणायला काही हरकत नाही. धन्यवाद.